या लेक्चरमध्ये सरफेस प्लेट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर सरफेस प्लेट संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण बघूया. तर सरफेस प्लेट अशा प्रकारची सरफेस प्लेट असते, या संदर्भात आपण ही माहिती प्रस्तावनेमध्ये पाहणार आहोत. मार्किंग साधनामध्ये सरफेस प्लेटला फार महत्त्व आहे. कारखान्यात जॉबवर मार्किंग ही सरफेस प्लेटवर केली जाते. ही मार्किंग करताना पूर्णपणे सपाट असलेली एक ठराविक पायाभूत पातळी म्हणजे डेटम लाईन ही उपलब्ध असणे अत्यावश्यक असते. अशी पूर्णपणे सपाट डेटम प्लेन मार्किंगसाठी उपलब्ध नसल्यामुळे मापामध्ये चुका होऊ शकतात. वर्कशॉपमध्ये सर्वात जास्त वापरात असलेला डेटम पृष्ठभाग म्हणजे सरफेस प्लेट आणि मार्किंग टेबल होय. तर सरफेस प्लेट ही चौकोनी किंवा आयताकार आकारामध्ये बनवलेली असते. त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसेल चौरस आकृती आकारामध्ये बनवलेली. तर अशी सरफेस प्लेट चौकोनी किंवा आयताकार आकारामध्ये बनवलेली असते. सरफेस प्लेटचा उपयोग हा जॉबचा सरफेस चेक करण्यासाठी होतो. तसेच छोट्या प्रकारच्या जॉबवर मार्किंग करण्यासाठी, आधार म्हणून आणि जॉबचे इन्स्पेक्शन करताना प्रामुख्याने सरफेस प्लेटचा उपयोग केला जातो. सरफेस प्लेट या क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न पासून, त्याचबरोबर ग्रॅनाइट व ग्लास इत्यादी मटेरियल पासून बनवितात. त्यामध्ये वाकडेपणा, विकृती येऊ नये म्हणून त्यांना ताणविरहित स्ट्रेस रिलीव्ड केलेले असते. त्याचा कामाचा पृष्ठभाग मशीनिंग आणि स्क्रॅपिंग केलेला असतो. या सरफेस प्लेटच्या वरील पृष्ठभागावर मशीनिंग आणि स्क्रॅपिंग करून फिनिश केलेले असते. हा पृष्ठभाग मजबूत आणि ताठ राहण्यासाठी या सरफेस प्लेटला खालच्या ज्या कडा आहेत त्या कडा रीप दिलेले असतात. लहान सरफेस प्लेट टेबलावर ठेवली जाते. छोट्या आकाराच्या ज्या सरफेस प्लेट असतात त्या टेबलावर ठेवतात, तर मोठ्या सरफेस प्लेट त्यांच्यासाठी असलेल्या स्टँडवर ठेवतात. एक स्टँड बनवलं जातं आणि त्याच्यावर मोठ्या प्रकारच्या सरफेस प्लेट ठेवतात. अशा प्रकारे ही सरफेस प्लेट संदर्भातली माहिती आपण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये आपण बघितली. त्यानंतर या सरफेस प्लेट संदर्भातला पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, क्लासिफिकेशन. ह्या सरफेस प्लेटचं वर्गीकरण. तर मशीन शॉपमध्ये वापरात आणायचा सरफेस जो असतो तो सरफेस प्लेटच्या सहाय्याने आपल्याला मिळत असतो. तर अशा या सरफेस प्लेटचं वर्गीकरण हे 3 श्रेणीमध्ये किंवा ग्रेडमध्ये केलं जातं. त्यामध्ये श्रेणी किंवा ग्रेड 1, 2 आणि ग्रेड 3 या प्रकारे या सरफेस प्लेटचं वर्गीकरण श्रेणी किंवा ग्रेडमध्ये 1, 2, 3 अशा प्रकारे मध्ये केलं जातं. त्यामध्ये श्रेणी 1 म्हणजे ग्रेड 1 ची सरफेस प्लेट 2 ग्रेडपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पसंत केल्या जातात. अशा प्रकारे या क्लासिफिकेशन वर्गीकरणासंदर्भात या सरफेस प्लेट संदर्भातली माहिती पाहिली की त्यामध्ये सरफेस प्लेटचे 1, 2, 3 श्रेणीमध्ये ग्रेडमध्ये वर्गीकरण केलेले असते. त्यानंतर सरफेस प्लेट संदर्भात आपण पुढचा मुद्दा स्पेसिफिकेशन पाहणार आहोत. तर सरफेस प्लेट या त्यांची लांबी, रुंदी आणि ग्रेड पहा. सरफेस प्लेट त्या सरफेस प्लेटची लांबी, रुंदी, ग्रेड आणि इंडियन स्टँडर्ड नंबर यावरून त्याचं स्पेसिफिकेशन सांगितले जाते. उदाहरणार्थ कास्ट आयर्न सरफेस प्लेट 2000 बाय 1000 लांबी, 2000 गुणिले 1000 रुंदी आणि ग्रेड 1. कशा आपण 3 प्रकारच्या ग्रेड मध्ये वर्गीकरण केलं जातं असं पाहिलं होतं. तर आपण परत या ठिकाणी सरफेस प्लेट स्पेसिफिकेशन पाहत असताना त्या सरफेस प्लेटची स्पेसिफिकेशन लांबी गुणिले रुंदी व ग्रेड यानुसार केलं जातं. तर उदाहरणार्थ कास्ट आयर्न सरफेस प्लेट 2000 गुणिले 1000 म्हणजे 2000 लांबी, 1000 रुंदी आणि ग्रेड 1
त्याचप्रमाणे IS नंबर, इंडियन स्टँडर्ड नंबर 2285 यानुसार या कास्ट आयर्न सरफेस प्लेटचं वर्गीकरण केलं जातं. हे या स्पेसिफिकेशनचं उदाहरण सांगता येईल. त्याचप्रमाणे या सरफेस प्लेटचं स्पेसिफिकेशन नुसार मटेरियलनुसार सरफेस प्लेटचे काही प्रकार पडतात. ते प्रकार आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. टाइप्स ऑफ सरफेस प्लेट. त्यामध्ये प्रामुख्याने या सरफेस प्लेटचे 3 प्रकार पडतात मटेरियलवरून. एक क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न सरफेस प्लेट, 2 ग्रॅनाइट सरफेस प्लेट, 3 ग्लास सरफेस प्लेट. तर आपण या तिन्ही प्रकारासंदर्भात माहिती पाहण्यापूर्वी प्रथम आपण क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न या सरफेस प्लेट संदर्भात माहिती पाहूया. पहिला प्रकार क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न सरफेस प्लेट. तर आकृती दाखवल्याप्रमाणे ही अशी चौरस आकृती आकाराची अशी सरफेस प्लेट दाखवलेली आहे. या प्रकारची जी सरफेस प्लेट आहे ही क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न या मटेरियल पासून बनवतात. या प्रकारच्या सरफेस प्लेटच्या समोरील बाजूवर 2 हँडल बसवलेले असतात. आता काही सरफेस प्लेट 2 असतात. या ठिकाणी इकडं आणि इकडे एक हँडल दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारचे समोरासमोर बाजूवर 2 हँडल सरफेस प्लेट पकडण्यासाठी बसवलेले असतात. सर्वसाधारण कामाकरता जे जनरल पर्पज कामासाठी या प्रकारच्या सरफेस प्लेटचा उपयोग हा वर्कशॉपमध्ये केला जातो. अशा प्रकारे या क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न सरफेस प्लेट संदर्भात माहिती सांगता येईल. त्यानंतर मटेरियलवरून पडणारा सरफेस प्लेटचा पुढील प्रकार ग्रॅनाइट सरफेस प्लेट. ही ग्रॅनाइट सरफेस प्लेट आकृतीत दाखवल्याप्रमाणे या प्रकारच्या सरफेस प्लेटची रचना असते. तर ग्रॅनाइट सरफेस प्लेट संदर्भात आपण माहिती पाहूया. या प्रकारची सरफेस प्लेट एका विशिष्ट प्रकारच्या दगडापासून, आता ग्रॅनाइट हा एक प्रकारचा दगड आहे, त्या दगडापासून बनवतात. त्यास ग्रॅनाइट असे म्हणतात. ग्रॅनाइट खूप घट्ट आणि स्थिर असा पदार्थ आहे. त्याच्या पृष्ठभागावर वरखडे पडले तरी ग्रॅनाइटच्या सरफेस प्लेटचा बिनचूकपणा म्हणजे त्याच्या ॲक्युरेसीवर परिणाम होत नाही. त्याच्या पृष्ठभागावर बर निर्माण होत नाही, त्यावर गंध लागत नाही. तसेच ऊन, वारा, पाऊस यांचाही या ग्रॅनाइटच्या सरफेस प्लेटवर परिणाम होत नाही. वेगवेगळ्या साईजमध्ये या सरफेस प्लेट उपलब्ध असून अचूकतेच्या कामासाठी या प्रकारच्या सरफेस प्लेटचा प्रामुख्याने उपयोग करतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण मटेरियलवरून सरफेस प्लेटचा ग्रॅनाइट सरफेस प्लेट प्रकार हा अभ्यासला, त्याच्या संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर मटेरियलवरून पडणारा तिसरा प्रकार सरफेस प्लेटचा ग्लास सरफेस प्लेट. तर या प्रकारची सरफेस प्लेट ग्लाससारखी चमकते. थोडं ग्लास सरफेस प्लेट संदर्भात आपण माहिती पाहूया. तर या प्रकारची सरफेस प्लेट एका विशिष्ट प्रकारच्या काचेपासून बनवलेले असून तिचा उपयोग लहान जॉबचे मार्किंग, त्याचप्रमाणे जॉबचे चेकिंग करण्यासाठी होतो. या प्रकारच्या सरफेस प्लेटवर देखील वातावरणाचा कोणताही प्रभाव पडत नाही, गंज लागत नाही. ॲक्युरेसीची कामे करताना या प्रकारच्या सरफेस प्लेटचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, मटेरियलवरून आपण सरफेस प्लेटचे 3 प्रकार अभ्यासले. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये माहिती घेत असताना सरफेस प्लेट संदर्भातली माहिती पण घेतली की ज्या सरफेस प्लेट या क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न, ग्रॅनाइट आणि ग्लास या मटेरियलपासून बनवलेले असतात. तर जॉबवर मार्किंग करताना जॉबला आधार सपोर्ट म्हणून त्याचा वापर वर्कशॉपमध्ये होतो. तर या सरफेस प्लेटचं आपण पुढे क्लासिफिकेशन पाहिलं की या सरफेस प्लेटचं क्लासिफिकेशन श्रेणी 1, 2, 3 म्हणजे 3 ग्रेडमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं स्पेसिफिकेशन पाहत असताना त्याची लांबी, रुंदी आणि ग्रेड आणि इंडियन स्टँडर्ड नंबर यावरून स्पेसिफिकेशन सांगितले जाते. त्याचे मटेरियलवरून पडणारे 3 प्रकार आपण अभ्यासले. क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न सरफेस प्लेट, दुसरा ग्रॅनाइट सरफेस प्लेट आणि ग्लास सरफेस प्लेट. या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये माहिती अभ्यासली. तर मला खात्री आहे विद्यार्थी मित्र, या
सरफेस प्लेट संदर्भात आपली माहिती आपल्याला समजली असेल. तर या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यापुढे भेटत राहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.